नमस्कार मित्रांनो. तर तुळजाई करिअर अकॅडमीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या चर्चेचा मुख्य विषय असा आहे की MPSC RTO प्रिलिम्स 2020 या परीक्षेचा कट ऑफ साधारणतः कशा पद्धतीने लागण्याची शक्यता आहे याचे पूर्ण अनुषंगाने अभ्यास करून आज आपण चर्चा करणार आहोत. तर या व्हिडिओचं टायटल असं आहे की कट ऑफचं समग्र विश्लेषण. तर व्हिडिओ सुरुवातीला मी आपणा सर्वांना एक विनंती करतो की आपण हा व्हिडिओ पूर्णपणे पाहावा. त्याचबरोबर या व्हिडिओमध्ये दाखवण्यात आलेला जो कट ऑफ आहे तो सूचनेत सांगितल्याप्रमाणे अंदाजित असून यामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या कट ऑफमुळे कोणी डिमोरलाइज होण्याची आवश्यकता देखील नाही आहे. ही सर्वांना एक विनंती आहे. जर कोणाला यामध्ये मिस्टेक वाटत असतील तर पर्सनली आपण मला कॉन्टॅक्ट करा. तर चला तर मग आपण कट ऑफविषयी सर्वप्रथम चर्चा करूया, विश्लेषण करूया आणि त्यानंतर पुढील कट ऑफ काय असेल याविषयी आपण पुढील भागामध्ये पाहूया. तर मित्रांनो, जसं की आपल्याला माहीत आहे कट ऑफ फॅक्टर्स अफेक्टिंग कट ऑफ काय आहेत, पहिल्यांदा आपण याच्याविषयी चर्चा करूया म्हणजे आपल्याला अंदाज येईल. तर साधारणतः माझ्या ऑब्झर्वेशननुसार व केलेल्या रिसर्चनुसार साधारणतः जी माहिती मला मिळाली त्यानुसार 4 फॅक्टर्स आहेत. त्यामध्ये पहिला मुख्य फॅक्टर आहे क्वेश्चन पेपर, दुसरा फॅक्टर आहे टाईम ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन, तिसरा फॅक्टर आहे लेवल ऑफ स्टडी म्हणजेच विद्यार्थ्यांनी केलेली लेवल ऑफ स्टडी, अभ्यास किती केला आहे ते याच्यामध्ये येईल. आणि चौथा जो फॅक्टर आहे तो कॉम्पिटिशन म्हणजेच विद्यार्थ्यांची संख्या. आता डिटेल्समध्ये हे फॅक्टर्स अफेक्टिंग द कट ऑफ काय आहेत ते आपण पाहणार आहोत. तर सर्वप्रथम आपण सगळ्यात पहिल्यांदा क्वेश्चन पेपरच्या विषयी आपण पाहूया. तर क्वेश्चन पेपरमध्ये देखील बरेचसे फॅक्टर आहेत. त्यामध्ये पहिला फॅक्टर आहे त्याची डिफिकल्टी लेवल. डिफिकल्टी लेवल म्हणजेच काय बघा, काठिण्य पातळी ती लो आहे, मिडियम आहे की हाय आहे. या काठिण्य पातळीवरती देखील कट ऑफ मोठ्या प्रमाणावरती निर्भर करतो. त्यामुळे सर्वात महत्त्वाचा भाग आहे क्वेश्चन पेपरची काठिण्य पातळी. तर 2020चा जो मार्चमध्ये झालेला AMUIचा पेपर आहे त्याची काठिण्य पातळी जर अभ्यासली आपण तर ती काठिण्य पातळी आहे मिडियम टू हाय याच्यामध्ये आहे. याच्यामध्ये असल्यामुळे कट ऑफ देखील मिडियम टू हाय या पातळीच्या अनुषंगानं लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर जसजसं पेपर झाले, जसं आपल्याला माहिती आहे की 2011, 2013, 2017 आणि त्याच्यानंतर 2020 साली पेपर झाले. वर्षानुवर्षे काठिण्य पातळी वाढत गेली. कारण की जसं आपण बघितलं पाठीमागे जाऊन की 2005, 2011 आणि 13 या वर्षीचे प्रिलिम्सचे जे पेपर आहेत ते 1 लायनर्स होते, 1 लायनर्स. पण 2017पासूनचा जर ट्रेंड बघितला तर मॅक्झिमम क्वेश्चन्स हे कोडिंग क्वेश्चन्स आहेत. त्याच्यामुळे काठिण्य पातळी निश्चितच वाढलेली आहे. तर ही झाली क्वेश्चनची काठिण्य पातळी. त्याच्यानंतर क्वेश्चन पेपरचा पॅटर्न हा देखील एक महत्त्वाचा भाग आहे. क्वेश्चन पेपरचा पॅटर्न हा मी जाणून बुजून तुम्हाला सांगणार आहे. तर आपला MUIचा जो पॅटर्न आहे त्याच्यामध्ये GS 50 मार्कासाठी आहे, CSAT आहे 30 मार्कांसाठी आणि टेक्निकल म्हणजेच ऑटोमोबाईल करंट अपडेट्स आहेत 20 मार्कांसाठी. आता बघा, हे 3 कॉम्पोनंट आपल्याला पेपरमध्ये विचारले जातात. फार कमी क्वचित मी 1%च म्हणेल, 1%च विद्यार्थी या तिन्ही कॉम्पोनंटमध्ये म्हणजे GS, CSAT आणि टेक्निकल या तिन्ही भागामध्ये परफेक्ट असतो. कुठल्या ना कुठल्या कॅन्डिडेटचा कुठलाही भाग, कुठला तरी एखादा भाग हा कच्चा असतोच. फॉर एक्झाम्पल जो GSमध्ये परफेक्ट आहे तो कदाचित CSATमध्ये परफेक्ट नसेल पण टेक्निकलमध्ये परफेक्ट असेल. एखादा विद्यार्थी CSATमध्ये परफेक्ट असेल व टेक्निकलमध्ये परफेक्ट असेल परंतु तो GSमध्ये परफेक्ट नसेल. तर मित्रांनो, या तिन्हीपैकी विद्यार्थ्याचा कुठल्या ना कुठल्या विद्यार्थ्याचा एक वीक पॉईंट असतोच. असे खूप थोडे विद्यार्थी असतात ज्यांचा तिन्ही जे भाग आहेत पेपरचे ते चांगले असू शकतात. आणि त्याच्यामध्ये अजून एक फॅक्टर आहे ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन. आता मी पॅटर्न आपल्यासोबत डिस्कस केला की परीक्षेमध्ये कशा कशा पद्धतीने GS 50 मार्काला आहे, त्याच्याबरोबर 30 मार्कासाठी CSAT आहे आणि 20 मार्कासाठी मेकॅनिकल आहे, बरोबर. तर नुसतंच ते असून ते परफेक्ट असून जमणार आहे का? तर विदिन टाईम सुटलं पाहिजे. म्हणजे आपला किती आहे, 60 मिनिट वेळ आहे पेपरचा. 60 मिनिटामध्ये आपल्याला 100 क्वेश्चन सॉल्व करायचे आहेत. तर मित्रांनो, ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशन हा सगळ्यात मी म्हणतो क्वेश्चन पेपर नंतर जर कुठला महत्त्वाचा कंपोनंट असेल जो कट ऑफ त्याच्यावरती डिपेंड राहतो तो आहे हा की परीक्षेचा वेळ किती आहे. तर मित्रांनो, कोणी कितीही परफेक्ट असू द्या, क्वेश्चन पेपर घरी घेऊन गेल्यानंतर दिवसभरात सोडवल्यानंतर त्याला 60-70 मार्क पडू शकतात. पण एक्झाम सेंटरमध्ये किती तयारी केलेली असू द्या तो क्वेश्चन पेपर 1 तासामध्ये आपल्याला सोडवायचा आहे. त्याच्यामुळे
आपण एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की कॉम्पिटिशन कितीही जास्त असू द्या, पेपर कितीही सोपा असू द्या, पण जर तो सोडवायला वेळच पुरला नाही तर कट ऑफ जास्त कसा जाईल या प्रश्नाचा तुम्ही विचार थोडासा करा. त्यामुळे एक निश्चित एक हुसेन बोल्टचं उदाहरण घ्या की काहीतरी 8 का 9 सेकंदामध्ये हुसेन बोल्टनी काय केलेले आहे की धावण्याची ऑलिम्पिक स्पर्धा गोल्ड मेडल मिळवलेलं आहे. तर साधारणतः आपण जर पळालो सामान्य व्यक्ती तर आपण 11 ते 12 सेकंदामध्ये करू शकतो. पण हुसेन बोल्टने काय केलं, केवळ आणि केवळ 2 ते 3 सेकंद लवकर केलेलं आहे. तर त्या 2 सेकंदासाठी त्याला इतके वर्ष मेहनत करायला लागली. म्हणजे त्यानं अपार मेहनत करून देखील फक्त साधारण व्यक्तीच्या नॉर्मल माणसापेक्षा फक्त 2 सेकंद लवकर ही स्पर्धा पूर्ण केलेली आहे. त्या 2 सेकंदासाठी केवळ त्याला तेवढा वर्कआउट करावं लागलं. त्याच पद्धतीने आता AMUIचा जर विचार केला तुम्ही, कितीही परफेक्ट असू द्या, कितीही एका कच्च्या विद्यार्थ्याच्या तुलनेत एखादा टॉपर विद्यार्थी घ्या, त्याचं परफेक्शन त्याला एका तासातच दाखवायचं आहे. त्याला लिमिटेशन्स आहेत. 100पैकी 100 पेपर कवर होणार नाही, झाला तर निगेटिव्ह मार्किंग आहे. त्याच्यामुळे AMUIचा हा कट ऑफ जास्त जाण्याची शक्यता फार कमी आहे. ही गोष्ट लक्षात घ्या ड्युरेशन ऑफ एक्झामिनेशननुसार. कारण CSAT आणि मेकॅनिकल असे विषय आहेत. CSATमध्ये ॲव्हरेज जर मार्क्स काढले, ॲव्हरेज म्हणतो मी 10 ते 12 याच्यावरती जाणं शक्य नाही. ॲव्हरेज म्हणतो मी, एखादा एक्स्ट्रा ऑर्डिनरी स्टुडंट असेल तर जातील, परंतु मी ॲनालिसिस केलेल्यानुसार 12 मार्क्स CSATमध्ये ॲव्हरेज आहेत. त्याच्यानंतर मेकॅनिकलमध्ये 7 ते 8 मार्क्स खूप झाले आणि GSमध्ये एक 12 ते 15 मार्क असे म्हणून एखादा टॉपमधील विद्यार्थी म्हणजे टॉप रेंजमधला विद्यार्थी 35 ते 40चा स्कोअर करू शकतो. आणि खूपच एक्स्ट्रा ऑर्डिनरी असेल तर 45च्या वर देखील जाऊ शकतो, पण त्यांची संख्या फार कमी आहे. त्यामुळे ॲव्हरेज मार्क्स बघितले तर आपण 35 या आकड्याच्या सर्कलमध्ये खेळत असतात ॲव्हरेज. पण मित्रांनो, कट ऑफ म्हणजे काय? कट ऑफ म्हणजे काय? टॉपचे मार्क्स नसतात. जर लिस्टमधला जो शेवटचा विद्यार्थी आहे त्याचे मार्कमध्ये कट ऑफ, मग तो कॅटेगरी वाईज असेल, ओपन असेल, OBC असेल, प्रत्येक कॅटेगरीमध्ये जो शेवटचा कॅन्डिडेट आहे तो त्या कॅटेगरीचा कट ऑफ आहे. मग आपल्याला क्रॅक करायचे जे मार्क आहेत ते काय टॉपचे मार्क नाहीत का? शेवटच्या विद्यार्थ्याला जेवढे मार्क आहेत त्याच्यापेक्षा जास्त मार्क आपल्याला मिळाले म्हणजे आपण कट ऑफच्या यादीमध्ये आलो, असा त्याचा अर्थ आहे. त्यामुळे निश्चितच AMUIचा पॅटर्न बघता, टाईम ड्युरेशन बघता आणि यावर्षीचा एक्झाम पॅटर्न बघता जर ॲनालिसिस केलं तर किती मार्कांचा कट ऑफ आहे आपण एका पुढील स्लाईडमध्ये देखील आपण पाहूया. तर मित्रांनो, चौथा फॅक्टर अतिशय आणखी एक महत्त्वाचा फॅक्टर आहे तो कट ऑफ काढण्यामध्ये आहे, तो लेवल ऑफ स्टडी. म्हणजे आता मित्रांनो एक ऑब्झर्व करा, 2005मध्ये एकदा प्रिलिम झाली, त्याच्यानंतर 2011मध्ये झाली, त्याच्यानंतर 2013मध्ये एकदा झाली, त्याच्यानंतर 2017मध्ये एकदा झाली आणि त्याच्यानंतर 2020मध्ये झाली. तर मित्रांनो, लेवल ऑफ स्टडीचं रिलेव्हन्स का मी जोडते ते आपण पहा. 2005 नंतर डिरेक्टली 2011ला झाली, 11 नंतर 13ला झाली, 13 पासून ते 17 पर्यंत कंटिन्युअसली 4 वर्षे एक्झाम झालेली नव्हती. विद्यार्थी एक्झाम होईल की नाही हे माहीत नव्हतं विद्यार्थ्यांना. अचानकच एक्झामचं ॲडव्हर्टाईज आली, अचानक जागा वाढल्या, त्यामुळे 2017चा कट ऑफ कमी लागला. बरोबर, कारण की AMUI दरवर्षी होणारी एक्झाम नाही, विद्यार्थ्यांना अंदाज नसतो, त्याच वर्षी ॲड येते, प्रत्येक वेळेस हे होतं. आणि विद्यार्थ्यांचा लेवल ऑफ स्टडी अर्थात टेक्निकलची तयारी करणारे GSमध्ये कमी पडतात विद्यार्थी आणि अचानक 2 ते 3 महिन्यात एक्झाम घेतली जाते, त्याच्यामुळे लेवल ऑफ स्टडी हा कमी पडतो. पण आपण असं ॲझ्युम करू की 2020मध्ये विद्यार्थ्यांचा लेवल ऑफ स्टडी जास्त होता, पण तितक्याच प्रमाणामध्ये परीक्षेची काठिण्य पातळीसुद्धा जास्त होती. बघा, जनरेशन वर्षानुवर्षे हुशार निघत आहे, प्रत्येक वर्षी हुशार जनरेशन असतं. तर आपण जनरेशनला 1 मार्क कन्सिडर केला, 2005 ते 2011 समजा 6 मार्कांनी जनरेशन हुशार असेल, 13, 17 आणि 20 वर्षाला 1 मार्कांनी कट ऑफ, प्रोव्हाइडेड दॅट की लेवल सेम असली पाहिजे एक्झामची. पण लेवल जर वाढली तर ते मॅचअपच होऊन जाईल. तर असं समजू की लेवल ऑफ स्टडी 2020चा जास्त आहे, विद्यार्थ्यांना अंदाज होता, पण तितक्याच प्रमाणात परीक्षेचा जो काय काठिण्य पातळी होती परीक्षेची ती सुद्धा तितक्याच प्रमाणात होती. त्यामुळे लेवल ऑफ स्टडी आणि काठिण्य पातळी ही 2017च्या परीक्षेला इक्विव्हॅलंट होती. अशा पद्धतीने आपण यातून कन्क्लुजन काढूया. तर पुढील चर्चा आपण काय करूया बघा. आता आपण 4 फॅक्टरची चर्चा केली. कुठल्या? पहिला होता क्वेश्चन पेपर, त्याच्यानंतर दुसरा होता, त्या क्वेश्चन पेपरमध्ये 2 प्रकार होते अजून, क्वेश्चन पेपरचा काठिण्य पातळी डिफिकल्टी लेवल आणि त्याच्यानंतर क्वेश्चन पेपरचा पॅटर्न, त्याच्यानंतर ड्युरेशन, एक्झामचा ड्युरेशन. फक्त 1 तास आपला प्रिलिमचा वेळ आहे, त्यामुळे ड्युरेशन अतिशय मॅटर करणार आहे.
1 तासाला फार लिमिटेशन असतात. तिसरा फॅक्टर काय होता आपला, कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन हा कंपोनंट अजून आपल्याला डिस्कस करायचा आहे. तिसरा कंपोनंट होता लेवल ऑफ स्टडी. लेवल ऑफ स्टडी समजू की 2020मध्ये चांगल्या पद्धतीने विद्यार्थ्यांनी तयारी केली होती असं आपण समजूया, पण त्याच प्रपोर्शनमध्ये परीक्षेची डिफिकल्टी लेवल देखील वाढलेली होती. त्यामुळे 2017ला इक्विव्हॅलंट अशी कॉम्पिटिशन अशी समजूया आपण. पण शेवटचा एक महत्त्वाचा कंपोनंट आपला राहिलेला आहे, ती म्हणजे कॉम्पिटिशन. कॉम्पिटिशन म्हणजे स्पर्धा. त्याला स्पर्धेचं डायरेक्टली प्रपोर्शन कोणाशी आहे तर नंबर ऑफ सिरियस ॲस्पायरंट. जितके सिरियस ॲस्पायरंट जास्त तितकी स्पर्धा जास्त, जितकी स्पर्धा जास्त तितका कट ऑफ जास्त लागणार आहे. त्यामुळे आपण या कॉम्पिटिशन या फॅक्टरविषयी आता सर्वांगानुसानं चर्चा आपण त्या ठिकाणी करूया. तर साधारणतः एक रिसर्च असं सांगतो आत्तापर्यंतच्या एक्झामचा, कुठल्याही एक्झाममध्ये जितके ॲप्लिकेशन्स आलेले असतात त्याच्या 50 ते 70% विद्यार्थी एक्झाम अटेंड करतात. असं समजूया की AMVI 3 वर्षातून एकदा येते, त्यामुळे AMVIची अटेंडन्स ही जास्त असेल. आपण 70% अटेंडन्स समजूया AMVI. आता जितके मुलं परीक्षा अटेंड करतात त्यातले ऑलमोस्ट 50% नॉन सिरियस असतात, म्हणजे फक्त पेपरच्या दिवशी पेपरला जातात, अभ्यास वगैरे काही केलेला नसतो. आता जितके विद्यार्थी पेपरला जातात त्याच्यामध्ये सगळेच्या सगळे 100% सिरियस नसतात. त्यातले 50% काही प्रेशर असतात आणि क्युरियस असतात. त्यांनी एक 15 ते 20 दिवस किंवा एक महिनाभर ते असे धावत्या आठवड्यामध्ये तयारी केलेली असते, पण ते फुल कॉम्पिटिशन देत नाहीत. ते फक्त क्युरियस जिज्ञासू असतात परीक्षेविषयी, म्हणून त्यांनी थोडाफार अभ्यास करून पुढच्या अटेम्प्टसाठी एक्सपिरियन्स घेण्यासाठी आलेले असतात. ते असतात 50%. उर्वरित जे 50% आहेत ते फुल्ली सिरियस असतात. पूर्णतः जे तुमच्यासोबत कॉम्पिटिशनला आलेले आहेत ते फुल्ली सिरियस कॅन्डिडेट म्हणजेच उरलेले 50%. तर या रिसर्चचा अभ्यास करून आपण 2020 सालीची कॉम्पिटिशनचा अंदाज घेऊया. तर टोटल कन्क्लुजन काय आहे तर 5 ते 10% एकूण फॉर्म जेवढे भरले आहेत त्याच्या 5 ते 10% फक्त सिरियस असतात. उर्वरित कॅन्डिडेटची आपली स्पर्धा नाही असं आपण समजूया. पण AMVIचा विचार करता ही परीक्षा 3 ते 4 वर्षांनी येत असल्या कारणाने आपण फुल्ली सिरियस कॅन्डिडेटचं प्रमाण 10% समजूया, 10 ते 15%. तर त्या अनुषंगाने जर आपण कॅल्क्युलेट केलं तर यावर्षी 95,000 ॲप्लिकेशन आले होते, 95,000 AMVIचे. तर त्या 95,000च्या 10% जर आपण काढलं तर ऑलमोस्ट 10 ते 12,000 सिरियस कॅन्डिडेट होते असं आपण समजूया. 10 ते 12,000 कॅन्डिडेट सिरियस होते. म्हणजे बघा 240 जागांसाठी 10 ते 12,000मध्ये कॉम्पिटिशन होती. तर प्रिलिम्सला 10 पट जरी आपण धरलं तर 2,500 2,500 हे स्ट्रेंथ निवडली जाणार आहे. कितीपैकी 10 ते 12,000 सिरियस असेपर्यंतपैकी. आणि असं समजा उरलेल्या 90%मधील देखील काही विद्यार्थी, काही जणांचं असतं ना की असं रँडमली उत्तर लिहिण्यामुळे ते सिलेक्ट होतात. असे काही समजून की त्यातले 10,000मधले एक 90% आणि त्यातले एक 10% असे पकडा, असे मिळून 2,500 सिलेक्ट केले जातात. तर आपण 4 फॅक्टर आत्ता डिस्कस केले. क्वेश्चन पेपर केला, त्याच्यानंतर ड्युरेशन केला, एक्झामचा ड्युरेशन, त्याच्यानंतर लेवल ऑफ स्टडी केला, आणि त्याच्यानंतर शेवटचा महत्त्वाचा आहे तो कॉम्पिटिशन म्हणजे नंबर ऑफ सिरियस ॲस्पायरंट. हे 4ही फॅक्टर्स जे आहेत क्रायटेरिया डिपेंड करतात की परीक्षेचा कट ऑफ काय लागेल. त्यामुळे आपण आता लक्षात घ्या, या 4ही फॅक्टरचा पूर्णतः अभ्यास केल्यानंतर माझ्या असं लक्षात आलं की कट ऑफ काय लागणार आहे. परंतु ओपनच्या कट ऑफविषयी थोडंसं मी तुम्हाला एक्सप्लेन करतो आणि परत आपण प्रत्येक कॅटेगरी वाईज कट ऑफ काय लागेल याचा अंदाज घेऊया. तर मित्रांनो बघा, पेपर आपला आहे 100 प्रश्नांचा, वेळ आहे 60 मिनिट. वेळेचं गणित बघितलं तर पेपर वाचण्यासाठी आपल्याला 45 मिनिटं पुरत नाहीत. 45 मिनिट नुसतं पेपर वाचायचं म्हणलं तर. आणि त्याच्यानंतर CSAT हा असा कंपोनंट आहे त्यामधलं 30 मार्कांचा की तो जर सोडवायला बसलं तर 1 ताससुद्धा पुरणार नाही. त्यामुळे ॲव्हरेज मार्क्स जर बघितले ह्या CSATमधले तर मी म्हणेल की 12 लोवेस्ट आणि हायेस्ट कॅन्डिडेटचे ॲव्हरेज मार्क काढले तर 10 ते 12चा मार्क निघतील. त्याच्यानंतर GS जो आहे GSमध्ये ॲव्हरेज काढलं तर 20 ते 22 मार्कांचं ॲव्हरेज खूप झालं. काय म्हणेल मी, 20 ते 22 मार्कांचं ॲव्हरेज खूप झालं. आणि त्याच्यानंतर टेक्निकल जो आहे तो 20 मार्कांचा जो पेपर आहे त्याच्यामध्ये 8 ते 10 मार्काचा ॲव्हरेज खूप झालं. तर आता आपल्याला याच्यामधला जो लोवेस्ट रेंजचा आकडा आहे तो निवडायचा आहे. फॉर एक्झाम्पल CSATमधलं ॲव्हरेज 10 घ्यायचं, त्याच्यानंतर GSमधलं 20 घ्यायचं आणि या मेकॅनिकलमधलं 8 घ्यायचं. म्हणजे टोटल बघा 35 ते 38 मार्क एखादा
बऱ्यापैकी हुशार टॉप लिस्टचा विद्यार्थी घेऊ शकतो. मग मी मगाशी काय सांगितलं की टॉप लिस्टमध्ये आपल्याला जायचं नाही. कट ऑफ कुठला असतो तर लोअर कॅन्डिडेटचा असतो. त्यामुळे जर टॉपर विद्यार्थ्याला 38च्या प्लसमध्ये मार्क असतील, टॉपर म्हणजे मी ओव्हरऑल टॉपर म्हणतो, ओव्हरऑल टॉपर एखादा असंच शकेल एक्स्ट्रॉर्डिनरी पॉवरचा असू शकेल 70-80 मार्कांचा, पण एक ॲव्हरेज लिस्टचा विचार चालू आहे इथं. त्याच्यामुळे मी म्हणेन की ॲव्हरेज लिस्टचा जर विचार केला तर तो जो टॉपर आहे तो साधारणपणे एक 45 ते 50 मार्कांमध्ये कन्सिडर करूया. पण आपल्याला लोअर रेंजचा विचार करायचा आहे, लोअर रेंजचा. त्याच्यामुळे आपण कट ऑफ या 35 ते 38च्या रेंजपेक्षा कमी अंदाजित केला आहे. हे 35 ते 38 जे ॲव्हरेज मार्क आहेत हे ॲव्हरेज आहेत, एकदम लो कॅन्डिडेट आणि एकदम हाय कॅन्डिडेट. म्हणजे थोडक्यात तुमच्या लक्षात आलं असेल की तिन्ही ॲज पर द टाईम, ॲज पर द डिफिकल्टी लेवल, ॲज पर द सिरियस ॲस्परंट सगळे फॅक्टर कन्सिडर करून जर ॲव्हरेज यादी काढली मुलांची टॉप लिस्टमधल्या, टॉप एक 10 ते 20 मुलांची यादी काढली किंवा काय असेल ते 30-40 मुलांची यादी काढली, तर त्यांचे मार्क्स 35 ते 38च्या रेंजमध्ये येतील. पण कट ऑफमध्ये प्रत्येक बसणारा जो विद्यार्थी आहे तो शेवटच्या मार्कांचा आहे. शेवटच्या मार्क म्हणजे कट ऑफ आहे. तर ते निश्चितच याच्यापेक्षा कमी असणार आहेत ऑब्व्हियसली. त्याच्यामुळे आपण असा अंदाज घेऊया. आणि आणखी एक तुम्हाला उदाहरण सांगायचं राहूनच गेलं की फॉर एक्झाम्पल जनरलच्या बाबतीमध्ये सांगतोय आता, लक्षात घ्या. 2011 साली जनरलचा कट ऑफ होता 29 आणि पोस्ट होत्या 130. सॉरी, पोस्ट होत्या 116. त्याच्यानंतर 2013 सालचा काही डाटा अवेलेबल नाही माझ्याकडे, पण 2017चा जो प्रिलिमचा कट ऑफ होता तो होता 24 आणि त्याच्यामध्ये पोस्ट होत्या 883. आता घ्या 2020 कट ऑफ काय आहे आपल्याला माहीत नाही, पण पोस्ट होत्या 240. बारकाईनं जर तुम्ही अभ्यास केला तर असं लक्षात येईल प्रत्येक गोष्टीचा, आता जे 4 फॅक्टर केले त्याचा आणि याचा काहीतरी संबंध जोडूया आपण आणि त्याच्यावरून कट ऑफचा काही अंदाज निघतो का बघूया. तर मित्रांनो, 2011 सालची जी लेवल होती ती इझी टू मिडियम लेवल होती, म्हणजे 1 लाइनर क्वेश्चन्स होते. असं समजा की त्यावेळेसची जनरेशन देखील त्याच लेवलचा विचार करणारी होती, कारण तो कोडिंगचा जमाना नव्हता. कोडिंग क्वेश्चनचा जमाना आता रिसेंटली आलेला आहे, त्यावेळी 1 लाइनरच होते. आणि असं समजा की वर्षानुवर्ष जनरेशन तर स्मार्ट होत चाललेली आहे. त्याच्यामुळे 2011च्या जनरेशनमध्ये 17च्या आणि 20मध्ये निश्चितच फरक असणार आहे. तर 2011ची डिफिकल्टी लेवल आणि 2011चं असणारं जनरेशन यांचा विचार करता जर 29 कट ऑफ होता, नंतर 2017 साली कट ऑफ झाला 24, म्हणजे कितीने कमी झाला कट ऑफ? साधारणतः 5 मार्कांनी कमी झाला. पण वॅकन्सीजकडे तुम्ही थोडंसं लक्ष जर दिलं तर 116च्या साधारणतः 7 पट जास्त वॅकन्सीज होत्या. त्याच्यामुळे कट ऑफ कितीने कमी झाला आहे? 5ने. असं समजा की 7 पट जास्त वॅकन्सी होत्या. आता वर्षाला 1.5 मार्कांनी, फॉर एक्झाम्पल 1 पट जर वॅकन्सी जास्त असेल तर तुम्ही 1.5 मार्क पकडा त्या ठिकाणी, किंवा 2 मार्क पकडा. 1 पट वॅकन्सी जास्त असेल तर 2 मार्क पकडा, म्हणजे किती झाले? 62 ते 14 आणि वजा त्याच्यामधून ॲक्च्युली 2 गेले, म्हणजे कारण 1 पट तर ऑलरेडी वॅकन्सीज आहे. तर 12 मार्कांनी वाढली समजा, 12 मार्कांनी फॉर एक्झाम्पल कमी झाली, सॉरी वाढलीच म्हणतो मी, कमी झाली. 29मधून 12 गेले तर उरले किती? 17. तिथून पुढे किती वर्ष एक्झाम झालेली आहे? 11 ते 17मध्ये, तर 6 वर्षांनी एक्झाम झालेली आहे. तर असं समजा की 1 मार्कांनी जनरेशन वाढणार आहे, तर ॲक्च्युली 17 अधिक 6 म्हणजेच किती? 23चा कट ऑफ त्या ठिकाणी लागलेला आहे, बरोबर? 23चा कट ऑफ डिस्प्ले झालेला आहे. तर हा असा जर अंदाज लावला की असं समजायचं की वर्षाला 1 मार्कांनी कट ऑफ वाढणार आहे, कारण जनरेशनच्या इंटेलिजन्स लेवलनुसार, एक रिसर्चनुसार 1 वाढणार आहे आणि वॅकन्सीच्या पटीमध्ये कट ऑफ कमी होणार आहे. तर आता 116 ते 116च्या अनुषंगाने जर विचार केला, 116च्या अनुषंगाने जर तुम्ही विचार केला तर यावेळेस दुप्पट वॅकन्सी आहेत. दुप्पट वॅकन्सी आहेत म्हणजे 2 गुणिले 2, फॉर एक्झाम्पल कट ऑफ 4ने कमी होणार आहे. 23 वजा 4 किती झाले? 29 झाले, अधिक
किती वर्ष झालेत? 9 वर्ष झालेत. तर 9 बरोबर 28, म्हणजे 28 या आकड्यापर्यंत आपण कन्क्लुजनला पोहोचलेलो आहोत. पण 28 पैसे येऊन आपण एक्झॅक्टली असं सांगू शकत नाही की हा फॉर्म्युला लागूच पडेल, हा फॉर्म्युला फिक्स लागू पडणार आहे. त्याच्यामुळे आपण यावर्षीची कॉम्पिटिशन लक्षात घेता, त्याचबरोबर विद्यार्थ्यांचा कल लक्षात घेता आणि काही जणांचं मत व्यक्त करून याच्यामध्ये 4 मार्क्स मी ॲड केलेले आहेत आणि जनरलचा कट ऑफ अंदाजे 32 असा दाखवलेला आहे. त्यामुळे चला आता आपण कट ऑफकडे वळूया. आपलं जे कन्क्लुजन आहे काय काढलेलं आहे आपण. तर 2011 आणि 2017चे कट ऑफ बघितले तर ऑल कॅटेगरी जनरल कट ऑफ हे जवळपास सिमिलर आहेत. त्यामुळे मी असं सजेस्ट करेन की ऑल कॅटेगरी जनरल कट ऑफ 32च्या आसपास लागतील. 32 मग प्लस -3 होतील. एक तर 29 ते 34च्या रेंजमध्ये किंवा +2 म्हणजे 34, 29 ते 34 ह्या रेंजमध्ये चालतील. तर मी रॅशनलाइज्ड फिगर म्हणून जनरलचा कट ऑफ हा 32 असा समजेल. कारण 28 जो फिगर आपण काढलेला आहे या रिसर्चच्या अनुषंगाने 28, त्याच्यामध्ये आपण जर या कॉम्पिटिशनचा विचार घेता आणि ती 4 मार्क्स ॲड केले. कारण की असं आहे की भरपूर जणांचं म्हणणं आहे की यावेळेस अभ्यास केला होता पण मुलांनी जास्त आणि खूप कमी गॅपनं एक्झाम निघालेली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना थोडाफार तरी अंदाज असेल एक्झामचा. त्यामुळे असं समजूया की स्टडी लेवल जास्त होता, त्यामुळे 4 मार्क आपण ॲड केले आणि 32 मार्क जनरलचा कट ऑफ आहे असं आपण समजूया. एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ही जी माहिती मी देतोय ही केवळ आणि केवळ अंदाजावर दिलेली आहे. हा असलेली इंटरनेटवरती अवेलेबल माहिती, आत्तापर्यंतचे रिसर्च, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करून मी ही माहिती आपल्यासमोर सादर करत आहे. याच्यामध्ये चेंज होऊ शकतात. कुठल्याही प्रकारचं कन्फर्मेशन अशा पद्धतीनं मी सांगत नाही, कारण असं कन्फर्मेशन कोणी देऊ शकत नाही कट ऑफ बाबतीत. फक्त विद्यार्थी संभ्रमावस्थेत असल्यामुळे मी ही माहिती देत आहे. तर मित्रांनो, ओपन फिमेलचा कट ऑफ काय असेल? 14 ते 22च्या रेंजमध्ये आणि रॅशनलाइज्ड फिगर मी सांगेन की 18. म्हणजेच पण मित्रांनो, वाढलेली स्पर्धा लक्षात घेता ओपन फिमेलचा मी सजेस्ट करेन की 22च्या आसपास हा कट ऑफ लागेल. 22च्या आसपास. मग त्याची रेंज खाली 14 ते 18पर्यंत येऊन थांबलेली असेल. तर ओपन स्पोर्ट्सचा कट ऑफ किती असेल? तर 15 ते 20च्या दरम्यान असेल. त्याचा रॅशनल पॉईंट असेल 16. एक सर्व्हिसमॅनचा कट ऑफ असेल 12 +-2, म्हणजे 12मधून 2 गेले 10, 12 अधिक 14 +-2 म्हणजे 10 ते 14ची रेंज आणि ॲप्रॉक्सिमेट फिगर आहे 12. आता बघा ओबीसी फिमेलचा काय असेल? 16 +6 -1, -1 म्हणजे 15 आणि +6 म्हणजे 22, म्हणजे 15 ते 22च्या रेंजमध्ये लागेल. तर मी अंदाज लावेल की ह्या नंबर लाईनवरती कदाचित 20च्या आसपास हा ओबीसीचा कट ऑफ असेल. 20च्या आसपास ओबीसी म्हणजे फिमेलचा. परंतु मी हा जो फिगर दिलेला आहे 22, तो अगदी टॉपचा फिगर आहे. आत्तापर्यंतची माहिती पूर्ण रिफाईन करून हा कट ऑफ दिलेला आहे. तर एक्स सर्व्हिसमॅन 10 आणि स्पोर्ट 10 ही आहे ओबीसी कॅटेगरी. त्यानंतर DTA फिमेलचा कट ऑफ अंदाजे 14. त्याच्यानंतर DTA मध्ये स्पोर्ट्स कॅटेगरीबद्दल काही अंदाज लावलेला नाही, पण एक्स सर्व्हिसमॅनचा कट ऑफ साधारणतः 12 लागेल. SC फिमेल 14 ते 18मध्ये स्ट्रॉंगली लागेल कट ऑफ. 12 जर कट ऑफ कमी आला तर 12पर्यंत येऊन थांबेल, पण मी स्ट्रॉंगली सजेस्ट करेन की 14 ते 18च्या मध्ये कुठेतरी कट ऑफ असेल. त्याच्यानंतर SC स्पोर्टचा कट ऑफ 15च्या आसपास असेल. एक्स सर्व्हिसमॅनचा 12. ST फिमेल 13 ते 15. एक्स सर्व्हिसमॅन ST एक्स सर्व्हिसमॅन 12. त्याच्यानंतर SBC फिमेल 14 ते 18, कमी आला तर 12पर्यंत थांबेल, म्हणजे 12 ते 18च्या रेंजमध्ये कट ऑफ लागेल. मी सजेस्ट करेन की 15च्या आसपास SBC फिमेलचा कट ऑफ लागेल. त्याच्यानंतर एक्स सर्व्हिसमॅन, आता आपण डिस्कस केलं SBC, एक्स सर्व्हिसमॅनचा 12 असेल. NTC फिमेल 12, एक्स सर्व्हिसमॅन 12, स्पोर्ट 12. NTD फिमेल 15, एक्स सर्व्हिसमॅन 13. त्याच्यानंतर आता डिस्कस केलेल्या कट ऑफची समरी बघूया. ओपनमध्ये जनरलचा कट ऑफ असेल 32 अंदाजे, फिमेलचा असेल 22, स्पोर्टमॅनचा असेल 16, एक्स सर्व्हिसमॅनचा असेल 12. त्याच्यानंतर OBCमध्ये जनरलचा असेल 30, फिमेलचा असेल 22, स्पोर्टचा असेल 10,
एक सर्व्हिसमॅनचा असेल 10. DTA जनरलचा असेल 29, फिमेलचा असेल 18, स्पोर्ट व एक सर्व्हिसमॅन 12च्या रेंजमध्ये लागेल अंदाजे. SCचा असेल 29, जनरल फिमेल असेल 18, स्पोर्ट असेल 15 आणि एक सर्व्हिसमॅन 12. त्याच्यानंतर SBC जनरल 29, फिमेल 18, स्पोर्ट आणि एक सर्व्हिसमॅन 12च्या आसपास लागेल. त्यानंतर NTC आणि NTTचा कट ऑफ बघूया. जनरल 30, फिमेल 15, स्पोर्ट 14, एक सर्व्हिसमॅन 12. NTT जनरल 30, फिमेल 15, स्पोर्ट 14, एक सर्व्हिसमॅन 10. तर ही आहे समरी. तर मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या की या व्हिडिओमध्ये बऱ्याचशा काही माझ्याकडून मिस्टेक्स देखील झालेले असतील. तर तुम्हाला काय जाणवले असतील तर तुम्ही मला मिस्टेक सजेस्ट करा. मी तुमचा मित्र म्हणून बरेचसे विद्यार्थी संभ्रमात आहेत, मला कॉल येत आहेत की कट ऑफबद्दल काय आहे. तर मी आजच्या दिवसभराचा इंटरनेट रिसर्च, त्याच्यानंतर मागील वर्षाचा कट ऑफ, प्रश्नपत्रिकांचा अभ्यास, या सगळ्या गोष्टी आणि त्याचबरोबर हे 4 जे फॅक्टर आहेत, क्वेश्चन पेपर, काठिण्य पातळी, डिफिकल्टी लेवल, त्याच्यानंतर कॉम्पिटिशन लेवल ऑफ स्टडी, ह्या सगळ्या फॅक्टरचा अभ्यास करून मी या कट ऑफच्या कन्क्लुजनपर्यंत पोचलो आहे. पण या कट ऑफमध्ये चेंज होण्याची शक्यता नाकारता येत नाही. आता मी लावलेला अंदाज पहा, मी जो हा कट ऑफ डिस्प्ले केलेला आहे त्याच्यापेक्षा लोअर लिमिट जे मी दिलेलं आहे प्रत्येक कट ऑफचं लोअर लिमिट, त्या लोअर लिमिटच्या खाली कट ऑफ अजिबात जाणार नाही. मी काय सांगतो आहे का, कट ऑफचं जे लोअर लिमिट आहे त्याच्या खाली कट ऑफ अजिबात जाणार नाही. कट ऑफ जास्तीत जास्त कुठं लागण्याची शक्यता आहे, जो सेंटर पॉईंट आहे ऑप्टिमायझेड. फॉर एक्झाम्पल मी सांगितलं की 32 ± 2, तर 32 ते 34 लागण्याची जास्त शक्यता आहे, किंवा 34पेक्षा जास्त देखील लागण्याची शक्यता आहे. पण 32 - 2 जर मी त्या ठिकाणी 30 लोअर लिमिट दिले असेल तर 30च्या आत येण्याची शक्यता फार कमी आहे. त्यामुळे कट ऑफ असं ग्राह्य धरा की एकतर ऑप्टिमाइज्ड लेवल किंवा अप्पर लेवलपेक्षा जास्त या रेंजच्यामध्ये कट ऑफ लागण्याची शक्यता आहे मी दिलेल्या अंदाजानुसार. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि तुमचा मित्र या नात्याने व्हिडिओमध्ये माझ्याकडून ज्या काही चुका झाल्या असतील, त्या कृपया मला एक्सक्यूज करा. आणि जर काही माझ्याकडून मिस्टेक तुम्हाला वाटत असतील बोलण्यामध्ये वगैरे तर मला सजेस्ट करा. व्हिडिओ ऐकल्याबद्दल धन्यवाद.